गाझामध्ये मदत पोहोचवण्यासाठी निश्चित केलेल्या मार्गाचा काही भाग रिकामा करण्याचे आदेश इस्रायलच्या सैन्य दलाने पॅलेस्टिनी नागरिकांना दिलेत. या भागातून हमासच्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचं इस्रायली सैन्याने म्हटलंय. चीनने पँगॉंग त्सो सरोवरावर पूल तयार केलाय. याचं कामही जवळपास पूर्ण झालंय. सॅटेलाइटच्या सहाय्याने घेण्यात आलेल्या फोटोंमधून याचा खुलासा झालाय. फोटोंमध्ये हा पूल स्पष्टपणे दिसतोय. हा पूल लडाखमधील खुरनार्क भागात तलावाच्या सर्वात अरुंद भागात तयार करण्यात आलाय. कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिनिधींचा पुरेसा पाठिंबा मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे. काल संध्याकाळी असोसिएटेड प्रेसने केलेल्या सर्वेक्षणात हॅरिस यांना पक्षातील मतदानाच्या पहिल्या फेरीत नामांकन जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या 1976 पेक्षा जास्त प्रतिनिधींचं समर्थन मिळाले. डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच बायडन यांनी पाठबळ दिलेल्या कमला हॅरिस यांच्यावरही टीकेची झोड उठवत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कमला हॅरिस या बायडन यांच्या इतक्याच अकार्यक्षम असल्याचं ट्रम्प यांच्या कार्यालयाने म्हटलंय. अमेरिकेच्या राजकारणात सध्या बराच गोंधळ सुरू आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर सध्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचं नाव सर्वात पुढे आहे. पण त्यांना आपल्याच पक्षातून काहींचा विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. कमला यांच्या नावाला बायडन यांच्यासह माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचा पाठिंबा आहे. पण बराक ओबामांचा पाठिंबा नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प 2016 मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी भारताच्या अनेक धोरणांवर आक्षेप व्यक्त केला होता. आता पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी भारताला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक प्रचारासाठी आयोजित केलेल्या एका सभेत बोलताना ट्रम्प यांनी चीनबद्दल बोलताना भारताच्या आर्थिक धोरणावर जोरदार टीका केली आहे. चीनसोबत भारताचे संबंध मागील काही काळापासून ताणलेले असतानाही अर्थसंकल्पपूर्व आर्थिक पाहणी अहवालात मात्र देशात चीनमधून थेट परकीय गुंतवणूक वाढवण्यावर भर देण्यात आलाय. देशातील निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन म्हणून आणि निर्यात संधी वाढवण्यासाठी चीनमधील गुंतवणूक महत्वाची ठरेल असं अहवालात म्हटलंय. सौदी अरेबियाने खासगी क्षेत्रातील इंजिनिअरिंगच्या नोकऱ्यांमध्ये आपल्या लोकांना म्हणजेच भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतलाय. सौदी अरेबियाने आपल्या लोकांसाठी या क्षेत्रात आरक्षण जाहीर केलंय. खासगी इंजिनिअरिंग नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांसाठी 25% आरक्षण लागू केलंय. रविवारी हा निर्णय लागू झाला असून यामध्ये सौदीच्या नागरिकांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी देण्याचा उद्देश आहे. विरोधी पक्ष नकारात्मक राजकारण करत असून त्यांना याबद्दल पश्चातापही होत नाही. गेल्या संसद अधिवेशनामध्ये विरोधकांनी माझा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न केला होता. विरोधकांनी पक्षापेक्षा देशहिताला प्राधान्य दिलं पाहिजे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेच्या आवारात पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्राचा साधा उल्लेखही नाही. यामुळे महाराष्ट्रातून या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त होतीये. लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनीही अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. हा खुर्ची बचाव बजेट असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत. एवढंच नाही तर जुन्या कर प्रणालीत कुठलाही दिलासादायक बदल न केल्याने करदाते नाराज झालेत. तर नव्या कर प्रणालीतील सूट म्हणजेच निव्वळ धूळफेक असल्याचा दावा आता अर्थतज्ञ करतात. यामुळे केंद्रातील मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त होतीये. कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआय मुळे सर्व प्रकारच्या कौशल्य आधारित नोकऱ्यांमध्ये प्रचंड अनिश्चितता निर्माण होणार असल्याचा इशारा आर्थिक पाहणी अहवालाने दिलाय. इतर घटकांसह यामुळे आगामी वर्षे आणि दशकांमध्ये वाढीचा उच्च दर कायम राखण्यामध्ये अडथळे येतील असं त्यामध्ये नमूद करण्यात आलंय. दुबईत अटक झाल्याचं वृत्त पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांनी आज फेटाळून लावलंय. हे खरं नाही असं त्यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय. मी राहत फतेह अली खान तुमचा राहत फतेह अली खान आहे. मी दुबईला गाणी रेकॉर्ड करण्यासाठी आलो आहे. सर्व काही ठीक आहे. मी तुम्हाला विनंती करतो की घृणास्पद अफवांवर लक्ष देऊ नका. हे वृत्त खरं नाही असं त्यांनी म्हटलंय. वुमन्स आशिया कप स्पर्धेत बांगलादेशने थायलंडचा 7 गडी राखून पराभव केलाय.
या सामन्यात नाणेफेकीचे कौल थायलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र थायलंडने 20 षटकात 9 गडी गमावून 96 धावा केल्या आणि विजयासाठी 97 धावांचं आव्हान दिलं. आणि बांगलादेशने हे आव्हान 3 गडी गमावून 17.3 षटकात पूर्ण केलं. या पराभवासह थायलंडचं उपांत्य फेरीचं गणित फिसकटलंय, तर बांगलादेशच्या आशा पल्लवित झाल्या. जगातील अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांनी त्यांच्या मालकीच्या एक्स या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केलाय. त्यांनी त्याला AI फॅशन शो असं शीर्षक दिलंय. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह जगभरातील नेते दाखवलेत. चित्रविचित्र कपडे परिधान केलेले हे नेते मॉडेलप्रमाणे रॅम्प वॉक करताना दिसतायत.